नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्ष्य सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, आज आपण बघा पोलीस भरती 2024 मध्ये जे काही महत्त्वाचे जीकेचे प्रश्न विचारण्यात आले होते तर ते सर्व प्रश्न आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण कव्हर करणार आहोत. एकूण 40 प्रश्न यामध्ये आहेत. असेच आपण 3-4 पार्ट घेणार आहोत. जीकेचा हा पार्ट कितवा असणार आहे तर पहिला पार्ट असणार आहे, जे पोलीस भरती 2024 मध्ये विचारण्यात आले होते. प्रश्न अतिशय महत्त्वाचे आहेत. व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, जेणेकरून तुम्हाला जीकेचे तसेच महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न पाहावयास मिळतील. प्रश्न पहिला आहे, भारत सरकारच्या वतीने दिले जाणारे शांतता काळातील सर्वोच्च शौर्य पदक कोणते, असा प्रश्न विचारण्यात आला होता. तर पर्याय क याचं योग्य उत्तर होतं अशोक चक्र. भारत सरकारच्या वतीने दिले जाणारे शांतता काळातील सर्वोच्च शौर्य पदक कोणते तर अशोक चक्र. भारताचा सर्वोच्च सन्मान किंवा सर्वोच्च पुरस्कार कुठला आहे तर भारतरत्न. भारतरत्न हा भारताचा सर्वोच्च पुरस्कार आहे. त्यानंतर येतो पद्मविभूषण, तिसरा येतो पद्मभूषण आणि चौथा येतो पद्मश्री. दुसरा प्रश्न आहे, कोणत्या राज्याला देशातील सर्वाधिक लांबीची समुद्र किनारपट्टी लाभली किंवा समुद्र किनारा लाभला आहे तर पर्याय ब गुजरात. तर देशातील गुजरात या राज्याला सर्वाधिक लांबीचा समुद्र किनारा लाभला आहे. जर पूर्ण भारताचा विचार केला तर 7517 किमीचा समुद्र किनारा हा पूर्ण भारताला लाभला आहे. यामध्ये महाराष्ट्राला किती किमीचा लाभला आहे तर 720 किलोमीटर लांबीचा महाराष्ट्राला समुद्र किनारा लाभला आहे. आता पूर्ण भारतातील किती राज्यांना समुद्र किनारा हा लाभला आहे तर 9 राज्यांना समुद्र किनारा लाभला आहे. त्यामध्ये गुजरात, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तमिळनाडू, केरळ, कर्नाटक, ओडिसा, गोवा, पश्चिम बंगाल इत्यादी 9 राज्यात प्रश्न विचारला जाऊ शकतो. कोणत्या राज्याला समुद्र किनारा लाभलेला नाही याचा योग्य पर्याय निवडा, असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यासाठी ही नावे लक्षात ठेवायची आहेत. सर्वाधिक कोणत्या राज्याला लाभला आहे तर गुजरात आणि सर्वात कमी लाभला आहे गोवा या राज्याला. महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक समुद्र किनारा कोणत्या जिल्ह्याला लाभला आहे तर रत्नागिरी जिल्ह्याला सर्वाधिक समुद्र किनारा लाभला आहे. आता सर्वात कमी कोणत्या जिल्ह्याला लाभला आहे तर त्याचं उत्तर तुम्ही कमेंटमध्ये द्यायचं आहे. तिसरा प्रश्न विचारला आहे, खालीलपैकी कोणते ठिकाण महाराष्ट्रातील पोलीस आयुक्तालय नाही. यासाठी तुम्हाला जे काही महाराष्ट्रामध्ये 12 पोलीस आयुक्तालय आहेत त्याची संपूर्ण माहिती ही परिपूर्ण पाठ असली पाहिजे, तेव्हाच याचं उत्तर तुम्ही देऊ शकणार आहेत. तर महाराष्ट्रामध्ये एकूण किती पोलीस आयुक्तालय आहेत तर 12 पोलीस आयुक्तालय आहेत. तर त्यापैकी आता प्रश्न विचारलाय, खालीलपैकी कोणते ठिकाण महाराष्ट्रातील पोलीस आयुक्तालय नाहीत तर पर्याय ड. तर महाराष्ट्रातील कोल्हापूर हे पोलीस आयुक्तालय नाही. किती आहेत 12 आहेत. आता ती कोणकोणती आहेत ते देखील तुम्हाला सांगतो, म्हणजे नंतर जर कधी प्रश्न विचारला तर तुमचं योग्य उत्तर येईल. तर महाराष्ट्रामध्ये 12 पोलीस आयुक्तालय आहेत आणि 8 पोलीस परिक्षेत्रे आहेत. आता पोलीस आयुक्तालय सांगतो, बृहन्मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, नागपूर, मुंबई रेल्वे, पिंपरी चिंचवड, मीरा भाईंदर, वसई विरार अशी एकूण 12 पोलीस आयुक्तालय आहेत. पुढच्या जे काही पेपर होणार आहे तर त्यामध्ये असा प्रश्न विचारला जाऊ शकतो, त्यासाठी नीट काळजीपूर्वक उत्तर द्यायचं आहे तुम्ही. चौथा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील सर्वात जास्त सिंचन क्षेत्र असलेला जिल्हा कोणता आहे. पर्याय क अहमदनगर. महाराष्ट्रातील सर्वात जास्त सिंचन क्षेत्र असलेला जिल्हा हा अहमदनगर आहे, ज्याचं नाव आता काय होणार आहे तर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नगर. पाचवा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील कोणते नगर सातवाहनांची राजधानी होते तर पर्याय अ पैठण. तर महाराष्ट्रातील पैठण हे नगर सातवाहनांची राजधानी होते. आता पैठण हे शहर कोणत्या जिल्ह्यात आहे तर छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये आहे.
6वा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते विमानवाहू जहाज भारतीय नौदलामध्ये सध्या कार्यरत आहे? तर पर्याय ड INS विक्रमादित्य. INS विक्रमादित्य हे विमानवाहू जहाज भारतीय नौदलामध्ये सध्या कार्यरत आहे. प्रश्न 7वा आहे, जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे. भरपूर पोलीस भरतीमध्ये हा विचारण्यात आला आहे. तर पर्याय ब जिनेवा स्वित्झर्लंड या ठिकाणी. जागतिक व्यापार संघटनेचे तसेच WHO म्हणजेच जागतिक आरोग्य संघटना, जागतिक व्यापार आणि जागतिक आरोग्य, तर या दोघांचेही मुख्यालय जिनेवा स्वित्झर्लंड या ठिकाणी आहे. 8वा प्रश्न आहे, खालीलपैकी सर्वाधिक लोकसंख्या असणारे राज्य कोणते आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय क महाराष्ट्र. तर खालीलपैकी विचारला आहे म्हणजे गुजरात, मध्य प्रदेश, केरळ आणि महाराष्ट्र या चौघांपैकी सर्वाधिक लोकसंख्या असणारे राज्य कोणते आहे? तर महाराष्ट्र. महाराष्ट्र हे यामध्ये सर्वाधिक लोकसंख्या असणारे राज्य आहे. आता जगामध्ये सर्वाधिक लोकसंख्येच्या बाबतीत कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे? तर आपला भारत. भारत हा जागतिक लोकसंख्येच्या बाबतीत प्रथम क्रमांकावर आहे. दुसऱ्या क्रमांकावर आता कुठला देश आहे? तर चीन. चीन हा अगोदर पहिल्या क्रमांकावर होता, परंतु भारताने त्याला मागे टाकत आता पहिल्या क्रमांकावर आपला भारत आणि चीन झालाय दुसऱ्या क्रमांकावर. जर विचारलं भारतामध्ये सर्वाधिक लोकसंख्या असणारे पहिल्या क्रमांकाचे राज्य कोणते? तर उत्तर प्रदेश. उत्तर प्रदेश हे भारतामध्ये सर्वाधिक लोकसंख्येचे पहिले राज्य आहे. सर्वात कमी लोकसंख्या विचारली तर सिक्कीम. सिक्कीम या राज्यामध्ये सर्वाधिक कमी लोकसंख्या आढळून येते. जर केंद्रशासित प्रदेशाचा विचार केला तर सर्वाधिक लोकसंख्या ही दिल्ली या केंद्रशासित प्रदेशामध्ये आहे आणि सर्वात कमी लक्षद्वीप या केंद्रशासित प्रदेशामध्ये आहे. जर क्षेत्रफळाचा विचार केला तर ते देखील तुम्हाला सांगतो. तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने राजस्थान हे पहिल्या क्रमांकाचे राज्य आहे आणि सर्वात कमी क्षेत्रफळ कोणत्या राज्याला लाभले आहे? तर गोवा. क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात शेवटचे राज्य कुठले? तर गोवा आहे. 9वा प्रश्न आहे, मराठी भाषेतील पहिला शिलालेख कोठे आढळला? तर पर्याय ब कर्नाटक, श्रवणबेळगोळ. श्रवणबेळगोळ या ठिकाणी मराठी भाषेतील पहिला शिलालेख हा आढळला. आता श्रवणबेळगोळ हे ठिकाण कोणत्या राज्यातील आहे? तर कर्नाटक या राज्यातील ते आहे. 10वा प्रश्न आहे, कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे? पर्याय अ अहमदनगर. कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर अहमदनगर जिल्ह्यामध्ये स्थित आहे. याची उंची किती आहे? तर 1646 मीटर. 1646 मीटर एवढी त्याची उंची आहे. त्यानंतर दुसरा आपला साल्हेर. साल्हेर हे जे काही पर्वत शिखर आहे तर ते कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर नाशिक या जिल्ह्यामध्ये आहे. 11वा प्रश्न आहे, एकलहरे औष्णिक विद्युत केंद्र भारतातील कोणत्या राज्यात आहे? पर्याय ड महाराष्ट्र. एकलहरे औष्णिक विद्युत केंद्र हे भारतातील महाराष्ट्र या राज्यामध्ये आहे. तितीकोरीन हे जे काही औष्णिक विद्युत केंद्र आहे ते कोणत्या राज्यातील आहे? तर तमिळनाडू. हा देखील प्रश्न विचारण्यात आला होता. तुतीकोरीन औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या राज्यामध्ये आहे? तर तमिळनाडू या राज्यामध्ये आहे. आता प्रश्न काय विचारला? एकलहरे हा देखील विचारण्यात आला होता. तर एकलहरे औष्णिक विद्युत केंद्र महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यामध्ये आहे. 12वा प्रश्न आहे, डॉट्स उपचार पद्धती कोणत्या रोगाच्या उपचारासाठी संबंधित आहे? पर्याय ब क्षयरोग. क्षयरोग या उपचारासाठी डॉट्स ही उपचार पद्धती संबंधित आहे. 13वा प्रश्न आहे, राज्यसभेचे पदसिद्ध सभापती खालीलपैकी कोण असतात? तर पर्याय क उपराष्ट्रपती. उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात.
आता उपराष्ट्रपती सध्या कोण आहेत तर जगदीप धनखड. जगदीप धनखड हे भारताचे सध्याचे उपराष्ट्रपती आहेत. म्हणजेच राज्यसभेचे सध्याचे अध्यक्ष कोण तर जगदीप धनखड. त्यानंतर नीती आयोग. नीती आयोगाचे अध्यक्ष कोण असतात तर पंतप्रधान. पंतप्रधान हे नीती आयोगाचे अध्यक्ष असतात. 14वा प्रश्न आहे, उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची नेमणूक कोण करत असतात तर पर्याय ब राष्ट्रपती. तर राष्ट्रपती हे उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची नेमणूक करत असतात. राष्ट्रपती सध्या कोण आहेत तर द्रौपदी मुर्मू. कितव्या आहेत तर 15व्या आहेत. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाचे सध्याचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत तर देवेंद्र कुमार उपाध्याय हे सध्या मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आहेत. त्यानंतर 15वा प्रश्न आहे, स्वातंत्र्योत्तर भारतातील लोकसभेचे पहिले उपाध्यक्ष विचारलाय. उपाध्यक्ष. तर उपाध्यक्ष कोण होते तर पर्याय अ M.A. अय्यंगार. तर स्वातंत्र्योत्तर भारतातील लोकसभेचे पहिले उपाध्यक्ष M.A. अय्यंगार हे होते. जर अध्यक्ष विचारलं असतं तर गवा मावलनकर. गवा मावलनकर हे स्वातंत्र्योत्तर भारतातील लोकसभेचे पहिले अध्यक्ष होते. आता हरिभाऊ बागडे. तर हरिभाऊ बागडे हे माजी विधानसभा अध्यक्ष होते. आता ते कोणत्या राज्याचे राज्यपाल बनलेले आहेत तर राजस्थान या राज्याचे राज्यपाल बनलेले आहेत. वित्त आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण होते तर केसी नियोगी. 16वा प्रश्न आहे, जल्लीकट्टू हा महोत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो. पर्याय क तमिळनाडू. तमिळनाडू या राज्यामध्ये जल्लीकट्टू हा महोत्सव साजरा करण्यात येतो. 17वा प्रश्न आहे, महाराष्ट्रात पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ कोणत्या जिल्ह्यात आहे तर पर्याय ब नागपूर. महाराष्ट्रात पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर जिल्ह्यामध्ये आहे. त्यानंतर 18वा प्रश्न आहे, सूर्यमाळ कडा हे कोणत्या जिल्ह्यातील सर्वात उंचीचे ठिकाण आहे तर पर्याय क पालघर. सूर्यमाळ कडा हे पालघर जिल्ह्यातील सर्वात उंचीचे ठिकाण आहे. नुकतंच पालघरमध्ये एक वाढवण बंदर बघा, वाढवण बंदर विकसित केले जाणार आहे. अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे. केंद्र सरकारने वाढवण बंदराला मंजुरी दिली आणि आता हे वाढवण बंदर पालघरमध्ये बघा विकसित केले जाणार आहे. 19वा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील विधानसभेची सदस्य संख्या किती आहे. पर्याय ड 288. महाराष्ट्रामध्ये विधानसभेची एकूण सदस्य संख्या किती आहे तर 288 एवढी आहे. लोकसभा मतदारसंघ किती आहेत तर 48 महाराष्ट्रामध्ये. विधान परिषद सदस्य संख्या किती आहे तर 78. जिल्हा परिषद आहेत 34. जिल्हे किती आहेत जिल्हे महाराष्ट्रामध्ये तर 36 जिल्हे आहेत. 358 तालुके आहेत. महानगरपालिका किती आहेत तर 29 महानगरपालिका आहेत. 20वा प्रश्न आहे, मृत्युंजय या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत. पर्याय ड शिवाजी सावंत. शिवाजी सावंत हे मृत्युंजय या कादंबरीचे लेखक आहेत. 21वा प्रश्न आहे, मराठी भाषा दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो. पर्याय अ 27 फेब्रुवारी. 27 फेब्रुवारीला मराठी भाषा दिवस हा साजरा केला जातो. 7 एप्रिलला जागतिक आरोग्य दिवस. त्यानंतर 1 मेला महाराष्ट्र दिन हा साजरा केला जातो आणि 15 जानेवारी महाराष्ट्र क्रीडा दिवस. महाराष्ट्र क्रीडा दिवस खाशाबा जाधव यांच्या जयंतीनिमित्त 15 जानेवारीला आता साजरा केला जाणार आहे. 22वा प्रश्न आहे, तोतला डोह धरण महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे तर पर्याय ड नागपूर. तोतला डोह धरण हे महाराष्ट्रातील नागपूर जिल्ह्यामध्ये स्थित आहे. पर्याय अ इटिया डोह. इटिया डोह धरण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर गोंदिया या जिल्ह्यामध्ये आहे. भंडारा जिल्ह्यामध्ये कोणते धरण आहे तर गोसीखुर्द धरण आहे भंडारा जिल्ह्यामध्ये. अहमदनगर जिल्ह्यामध्ये भंडारदरा धरण हे अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहे. 23वा प्रश्न आहे, उल्कापातामुळे तयार झालेले लोणार सरोवर महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे. सर्वांना माहिती असेल तर पर्याय अ बुलढाणा. बुलढाणा या जिल्ह्यामध्ये आहे लोणार सरोवर जे उल्कापातामुळे तयार झालेले आहे.
24वा प्रश्न आहे, नथुला खिंड ही भारतातील कोणत्या राज्यात आहे? तर पर्याय अ सिक्कीम. सिक्कीम या राज्यामध्ये नथुला ही खिंड. 25वा प्रश्न आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या वर्षी झाला होता? पर्याय ड 6 जून 1674. 6 जून 1674 साली छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला होता. कोणत्या गडावर? तर रायगड. समाधी कोणत्या गडावर आहे? तर रायगड या गडावर आहे. जन्म कोणत्या वर्षी झाला होता? तर 19 फेब्रुवारी 1630. 1630 साली छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला होता. मृत्यू 3 एप्रिल 1680 साली. जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला होता? तर शिवनेरी. तालुका आहे जुन्नर आणि जिल्हा आहे पुणे. 11 मार्च 1689. आता या दिवशी काय झाले होते? तर छत्रपती संभाजी महाराजांचा मृत्यू झाला होता. 11 मार्च 1689. शिवाजी महाराजांचा मृत्यू 3 एप्रिल 1680. राज्याभिषेक झाला होता शिवरायांचा 6 जून 1674. जन्म झाला होता 19 फेब्रुवारी 1630. 26वा प्रश्न आहे, शेतकऱ्यांचा आसूड हा प्रसिद्ध ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला आहे? तर पर्याय अ महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिलेला आहे शेतकऱ्यांचा आसूड. तसेच गुलामगिरी हा देखील प्रसिद्ध ग्रंथ महात्मा ज्योतिबा फुले यांनीच लिहिलेला आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे प्रसिद्ध पुस्तक कोणते आहे? तर काळे पाणी हे स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी लिहिलेले प्रसिद्ध पुस्तक आहे. लोकमान्य टिळकांचे प्रसिद्ध पुस्तक कुठले? तर गीता रहस्य. मंडालेच्या तुरुंगात असताना त्यांनी गीता रहस्य हा ग्रंथ लिहिला होता. हा देखील प्रश्न पोलीस भरतीमध्ये भरपूर विचारण्यात आलेला आहे. त्यानंतर 27वा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील विधान परिषदेची सदस्य संख्या किती आहे? मगाशी आपण सर्व पाहिलं, इथे जास्त आपण एक्स्ट्रा माहिती घेणार नाहोत. तर पर्याय ब 78. महाराष्ट्रामध्ये विधान परिषदेची सदस्य संख्या किती आहे? तर 78. जिल्हा परिषद आहे 34. 48 लोकसभा मतदारसंघ, विधानसभा मतदारसंघ 288. 28वा प्रश्न आहे, नटसम्राट हे प्रसिद्ध नाटक खालीलपैकी कोणी लिहिले आहे? सर्वांना माहिती असेलच. तर पर्याय अ विष्णू वामन शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रज असे त्यांचे टोपण नाव आहे आणि यांनीच लिहिलेलं आहे. विष्णू वामन शिरवाडकर यांनी लिहिलेलं आहे नटसम्राट हे प्रसिद्ध नाटक. यांच्या जन्मदिनानिमित्त महाराष्ट्रामध्ये बघा 27 फेब्रुवारीला मराठी भाषा गौरव दिवस हा साजरा केला जातो 27ला. त्यानंतर ययाती ही प्रसिद्ध कादंबरी कोणाची आहे? तर वि स खांडेकर, ज्यांना ज्ञानपीठ पुरस्कार हा प्रदान करण्यात आला होता. 29वा प्रश्न आहे, राष्ट्रीय विज्ञान दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? पर्याय क 28 फेब्रुवारीला राष्ट्रीय विज्ञान दिवस हा साजरा केला जातो. त्यानंतर जागतिक तंबाखू विरोधी दिवस कोणत्या दिवशी? तर 31 मेला. 21 जूनला योग दिवस साजरा केला जातो. 29 जुलैला काय साजरे केले जाते? तर जागतिक व्याघ्र दिवस हा 29 जुलैला साजरा केला जातो. 30वा प्रश्न आहे, भारतातील मान्सून पावसावर परिणाम करणारा एल निनो हे कोठे आहे? तर पर्याय क प्रशांत महासागरामध्ये भारतातील मान्सून पावसावर परिणाम करणारा एल निनो. 31वा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते संत गौळणी व भारुडसाठी प्रसिद्ध आहेत? सर्वांना माहिती असेल तर संत एकनाथ. पर्याय ब संत एकनाथ हे गवळणी व भारुडासाठी प्रसिद्ध आहेत. 32वा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील जायकवाडी धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आलेले आहे? तर पर्याय अ गोदावरी. महाराष्ट्रातील प्रसिद्ध जायकवाडी धरण हे गोदावरी नदीवर बांधण्यात आलेले आहे. पैठण या ठिकाणी आहे, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये. त्यानंतर महानदीवर कोणते धरण बांधण्यात आलेले आहे? तर हिराकोड धरण हे महानदीवर बांधण्यात आलेले आहे. कोयना नदीवर कोयना धरण. नर्मदा नदीवर कोणते धरण बांधण्यात आलेले आहे? तर सरदार सरोवर धरण.
हे नर्मदा नदीवर बांधण्यात आलेले धरण आहे. त्यानंतर 33वा प्रश्न आहे, पानिपतची तिसरी लढाई अहमद शाह अब्दाली व टिंबटिंब यांच्यात झाली. तर पानिपतची तिसरी लढाई अहमद शाह अब्दाली व पर्याय ड मराठे यांच्यात झाली. कोणत्या वर्षी? तर 1761 साली झाली. 1761. पहिली पानिपतची पहिली लढाई कोणत्या वर्षी झाली? तर 1526 साली पहिली लढाई झाली पानिपतची. ती कोणात झाली होती? तर बाबर व इब्राहिम यांच्यात झाली होती. त्यानंतर दुसरी लढाई झाली होती 1556 साली. ती कोणात झाली होती? तर अकबर व हेमू यांच्यात झाली होती. त्यानंतर 1761 साली तिसरी झाली ती अहमद शाह अब्दाली व मराठे यांच्यात. 34वा प्रश्न आहे, 1857चे स्वातंत्र्य समर हे प्रसिद्ध पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले आहे? तर पर्याय ब विनायक दामोदर सावरकर किंवा विदा सावरकर यांनी लिहिलेले आहे 1857चे स्वातंत्र्य समर हे प्रसिद्ध पुस्तक. 35वा प्रश्न आहे, 1905 साली लंडन येथे इंडिया हाऊसची स्थापना कोणी केली होती? तर पर्याय ड श्यामजी कृष्ण वर्मा यांनी 1905 साली लंडन येथे इंडिया हाऊसची स्थापना केली होती. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र पोलीस दलाचा रेझिंग डे कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर पर्याय क 2 जानेवारीला महाराष्ट्र पोलीस दलाचा रेझिंग डे हा साजरा केला जातो. 1 मेला महाराष्ट्र दिवस, 6 मार्चला SRPF स्थापना दिवस हा 6 मार्चला साजरा केला जातो. पोलीस हुतात्मा किंवा पोलीस शहीद दिवस हा 21 ऑक्टोबरला साजरा केला जातो. 37वा प्रश्न आहे, अरुण जेटली क्रिकेट स्टेडियम हे कोणत्या ठिकाणी आहे? तर पर्याय अ नवी दिल्ली या ठिकाणी आहे अरुण जेटली क्रिकेट स्टेडियम. ज्याचे पूर्वीचे नाव काय होते? तर फिरोज शाह कोटला असे याचे पूर्वीचे नाव होते. त्याचे नामकरण आता काय करण्यात आलेले? तर अरुण जेटली क्रिकेट स्टेडियम. कोणत्या ठिकाणी आहे? तर नवी दिल्ली. आता जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम कोणत्या राज्यात किंवा कोणत्या जिल्ह्यात आहे? तर अहमदाबाद या जिल्ह्यामध्ये आहे जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम. राज्य विचारलं तर गुजरात आणि जर देश विचारला तर भारत. त्यानंतर सौराष्ट्र क्रिकेट स्टेडियमचे नाव काय करण्यात आले? तर निरंजन शाह. 38वा प्रश्न आहे, 1926 मध्ये नवजवान भारत सभेची स्थापना कोणी केली होती? तर पर्याय ड भगतसिंह यांनी 1926 मध्ये नवजवान भारत सभेची स्थापना केली होती. 39वा प्रश्न आहे, काळी क्रांती ही संकल्पना कशाशी संबंधित आहे? पर्याय अ पेट्रोलियमशी संबंधित आहे काळी क्रांती ही संकल्पना. 40वा प्रश्न आहे, टिंबटिंब हे संविधान सभेचे अध्यक्ष होते? तर पर्याय अ डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे संविधान सभेचे अध्यक्ष होते. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार असे कोणास म्हटले जाते? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना म्हटले जाते भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार. मित्रांनो, अशा प्रकारे महत्त्वाचे 40 जीकेचे प्रश्न आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण कव्हर केलेले आहेत. हे सर्व प्रश्न पोलीस भरती 2024 मध्ये विचारण्यात आले होते. अशाच पद्धतीचे पाठ आपण पुढच्या 2-3 पार्टमध्ये घेणार आहोत. तरी व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगायचे. व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करायला विसरायचं नाही. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.